धीरज परदेशी हत्या प्रकरणावरून श्रीरामपुरात खळबळ। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगरातील धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाने आता नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केला आहे। एका तरुणाचा मृत्यू, त्यामागची नेमकी कारणे काय, हा केवळ वैयक्तिक वाद होता की या घटनेला आणखी काही गंभीर पार्श्वभूमी आहे? या प्रश्नांची चर्चा सुरू असतानाच श्रीरामपूरमधून एक व्हिडिओ समोर आला आहे। राष्ट्रीय श्रीराम संघाचे प्रमुख आणि हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी धीरज परदेशी यांच्या मृत्यूचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। आपल्या व्हिडिओमध्ये सागर बेग यांनी धर्मकार्य आणि कपाळावर भगवा टिळा असल्यामुळे धीरज परदेशी यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे। जय श्रीराम, जय शिवराय। 7 तारखेला मुकुंदनगर मध्ये धीरज भैया परदेशी याची काही जिहादींनी निर्गुणपणे हत्या केली। हत्याचं कारण त्यांनी फक्त कपाळावर टिळा लावलेला होता आणि कुठंतरी तो धर्मकार्य करायचा म्हणून त्याची हत्या करण्यात आली। हत्याचा दिवस निवडला यांनी शुक्रवार। जर शुक्रवार दिवस जर बघितला तर भारतभरात आजपर्यंत जेवढ्या दंगली झाले, ज्या ठिकाणी जाळपोळ होतो, तर शुक्रवारचा दिवस निवडतात, कारण हे सगळे साठी शुक्रवारी एकत्र येतात, तिथं प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतर असे हल्ले करतात। हा हल्ला जर आपण बघितला तर हा पॅटर्न काश्मीरमध्ये सुद्धा राबवला गेला आहे। हिंदू म्हणून हिंदू धर्म विचारून लोकांना मारल्या गेलं आहे। केरळमध्ये सुद्धा हिंदू म्हणून लोकांना मारल्या जातं। बांगलादेशमध्ये सुद्धा हिंदू म्हणून लोकांना मारल्या जातं। तो पॅटर्न आता कुठंतरी नगर जिल्ह्यात या लोकांनी चालू केला आहे आणि कुठंतरी हे हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या लोकांना संदेश देत आहे का तुम्ही हिंदुत्वाचं कार्य करत असाल तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही। मात्र एवढ्यावरच सागर बेग थांबले नाहीत। अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। काही राजकीय नेते पोलिसांना हाताशी धरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। याचं मूळ कारण याच्यामध्ये आहे काही राजकीय नेत्याकडून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या मुलांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करताय। त्याच्यामुळे हे प्रोत्साहित होऊन हिंदू लोकांची हत्या करताय। अशीच हत्या शिर्डीमध्ये घडली। शिर्डीमध्ये एका महिलेनी आपल्या मुसलमान महिलेनी आपल्या हिंदू महिलेची हत्या केली। तिथेही हे झालं। नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या लोकांवर अनेक हल्ले होत आहे। कुठेतरी प्रशासनाने एक विचार केला पाहिजे। तुम्ही खाकी घातली आहे, तुम्ही खादी घातली नाही, तर आपण तेवढंच ऐकलं पाहिजे जेवढं संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे। या राजकीय नेत्याच्या नादी लागून हिंदुत्व आपण संपवलं नाही पाहिजे। जय श्रीराम, जय शिवराय। आता या आरोपांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। धीरज परदेशी हत्या प्रकरणामागे नेमका उद्देश काय होता? हल्ल्याला धार्मिक पार्श्वभूमी होती का, की या घटनेमागे वैयक्तिक किंवा अन्य कारणे होती? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, अहिल्यानगरमध्ये हिंदू नागरिक किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा सागर बेग यांचा दावा तथ्यांवर आधारित आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे सध्या तपास यंत्रणेच्या अधिकृत निष्कर्षामध्ये दडलेले आहेत। दरम्यान सागर बेग यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, एखाद्या गंभीर हत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होणे स्वाभाविक असते। तरी कोणत्याही घटनेला धार्मिक किंवा संघटित षडयंत्राचा रंग देण्यापूर्वी अधिकृत तपासातून तथ्य समोर येणे गरजेचे आहे। धीरज परदेशी यांना न्याय मिळावा, आरोपी कुणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेमागचे सत्य कोणत्याही दबावाशिवाय जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा। आता सागर बेग यांच्या गंभीर आरोपांवर पोलीस प्रशासन काय उत्तर देते? धीरज परदेशी हत्या प्रकरणाच्या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यामागे तथ्य आहे की केवळ आरोप, याचा निर्णय तपासातूनच होणार आहे। अशाच नवनवीन आणि रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।